पारितोषिक आकाश धानके यांच्याकडून. तसेच गडी बाद केला तरी सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक आणि जर हायट्रिक केली तर 501 रुपयाचं पारितोषिक. आणि सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू आणि मला वाटतं पहिला चेंडू चांगला असा टाकलेला चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता. दरम्यान पुढील चेंडू गोरखचा आणि चांगला असा उंचावरून मारलेला चेंडू. तसेच चांगला असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. दरम्यान 2 धावा. या 2 धावेने खातं उघडतंय आकाश कासारा या संघाचं. धावसंख्या झाली 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. दरम्यान पुढील चेंडू आणि चांगला असं टाकलेला चेंडू. चेंडू सर्कल मध्ये. तसं चांगला असं क्षेत्ररक्षण. मात्र 1 धाव घेण्यापासून कोण रोखू शकले नाही. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. 8 पेक्षा कमी धावा दिल्यास 101 रुपयाचं पारितोषिक गोरख हिवाळे यांच्यासाठी आकाश धानके यांच्याकडून. दरम्यान पुढील चेंडू आता मात्र स्ट्राईकला येतो आकाश कासारा संघाचा हार्ड हिटर मंगेश. दरम्यान पुढील चेंडू चांगला असा टाकलेला चेंडू. चेंडू गेला बॅटची काढा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 4 धावा. 4 चेंडू 4 धावा. वाजवी 2 चेंडूचा खेळ शिल्लक. पाहूया 2 चेंडू मध्ये किती धावा देतो. दरम्यान पुढील चेंडू मराठी चेंडू पुन्हा एकदा जाईल डिक्लेअर झोन मध्ये. येईल 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 5. आणि आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू 101 रुपयाचं पारितोषिक. मला वाटतं लागू होतं की काही गोरख हिवाळे या गोलंदाजाला. अवघ्या 5 चेंडू मध्ये 5 धावा दिल्यात. दरम्यान शेवटचा चेंडू आणि या ठिकाणी 101 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय गोरखजी हिवाळे यांच्या आकाश धानके यांच्याकडून. चांगला असा मारलेला फटका. बघूया चेंडू सीमारेषे पार होतो की नाही. आणि चांगला असं क्षेत्ररक्षण. दोन धावा घेण्यात. धावसंख्येत भर. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या झाली ती 7 धावा. 1 चेंडू 7 धावा. भारत या गोलंदाजासाठी सुद्धा सुवर्ण संधी. 8 पेक्षा कमी धावा दिल्यास आपल्याला सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक. आकाश धानके यांच्याकडून. जर गडी बाद केला तर 101 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान पुढील टाकलेला चेंडू आणि मला वाटतं आता मात्र चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पार. येथील चौकार 4 धावा. धावसंख्या
वैयक्तिक 10 धावांवरती खेळतोय प्रदीप आकाशी 11 संघाचा नौका फलंदाज. दरम्यान पुढील चेंडू भारतचा आणि चांगला असा स्ट्रेटच्या दिशेने मारलेला चेंडू. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स कॅरी करेल कल्पेश. दरम्यान 2 धावा. चांगला असा फटका पाहायला मिळाला पण तसंच चांगला असं क्षेत्ररक्षण एकता कसारा संघाच्या शतक कल्पेश कडून. धावसंख्येत धावसंख्या 2 वाढून धावसंख्या झाली 13 धावा. 3 चेंडू 13 धावा. दरम्यान पुढील चेंडू भारतचा. पुन्हा एकदा उंचावरून मारलेला फटका. पाहूया किती धावा मिळतात आणि 2 धावा पूर्ण. आणि मला वाटतं 2 धावावरती समाधान मानावे लागेल. फलंदाज प्रदीप याला धावसंख्येत भर. धावसंख्या 2 वाढली. धावसंख्या झाली 15 धावा. खूपच मोठी अशी फटकेबाजी करतोय चिमुकला फलंदाज प्रदीप. वैयक्तिक 14 धावांवरती खेळतोय प्रदीप. दरम्यान पुढील चेंडू भारत याचा आणि चांगला असा मारलेला पुन्हा एकदा फटका आणि चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषे पार चौकार. फटकेबाजी करतोय आकाशी 11 संघाचा नौका फलंदाज प्रदीप. मूर्ती लहान पण कीर्तिमान म्हणता येईल फलंदाजाची. दरम्यान पाहूया पुढील चेंडू दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. काहीसं मागडं षटक भारत याचं. आणि षटक संपलं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोरख हिवाळे. पुन्हा एकदा 30 संधी आणि चांगला असा मारलेला आता फटका. मला वाटतं चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स डिक्लेअर झोन 2 धावा आणि धावसंख्या झाली ती 21 धावा. 1 चेंडू 21 धावा. दरम्यान पुढील चेंडू गोरख याचा. सामना करतो मंगेश. चांगला असा मारले चेंडू. चांगला असं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट काढण्याचा प्रयत्न मात्र 1 धाव घेण्यापासून कोण रोखू शकले नाही. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 वाढले. धावसंख्या झाली 22 धावा. पुन्हा एकदा फलंदाजी मार्गवरती तोच नौका फलंदाज जो मोठे फटके मारण्यात माहीर. आणि 1 धाव घेण्यापासून मात्र कोणी रोखू शकले नाही. धावसंख्या 1 वाढली. धावसंख्या झाली ती 23 धावा. आणि एक नवीन संधी. जर गोरखिवाळे यांनी डॉट चेंडू काढला तर 101 रुपयाचं पारितोषिक आकाश दानके यांच्याकडून. दरम्यान पाहूया पुढील चेंडू. डॉट चेंडू 101 रुपये. दरम्यान चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. धावसंख्या 1 वाढली. धावसंख्या झाली ती 24 धावा. दरम्यान पुढील चेंडू गोरख याचा प्रदीप साठी. आणि आता मात्र खूपच उंचावरून मारलेला चेंडू. भाऊ आहे क्षेत्ररक्षण तसे चांगला क्षेत्ररक्षण. दरम्यान 2 धावा. कोणी रोखू शकत नाही.
धावसंख्या 2 ने वाढले. धावसंख्या झाली ती 26 धावा. वैयक्तिक 21 धावांवरती खेळतोय प्रदीप. आणि मला वाटतं चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. आणि मात्र पुन्हा एकदा 101 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय गोरे खिवाळे यांना. आकाश जानके यांच्याकडून एकूण 202 रुपयाचं पारितोषिक सामना संपल्यावरती आपण घेऊन जायचंय. धावसंख्या झाली ती 27 धावा. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती सुनील. एकता 11 संघाचा सुनील. दरम्यान पहिला चेंडू. डॉट चेंडू. दरम्यान पहिला चेंडू. चांगलं असं क्षेत्ररक्षण. मात्र 1 धाव घेण्यापासून कोण रोखू शकले नाही. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 28 धावा. सुनील या गोलंदाजासाठी सुद्धा सुवर्ण संधी. 26 धावांपेक्षा कमी धावा दिल्या आपल्याला सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक लागू आकाश जानके यांच्याकडून. दरम्यान चांगला असा टाकलेला चेंडू. चांगला असा फटका. आणि मला वाटतं चेंडू गेला सीमा रेषे पार. चौकार आले आहे. 4 धावा. डीजे धावसंख्येत भर. धावसंख्या 4 ने वाढले. धावसंख्या झाली ती 32. चांगली अशी फटकेबाजी करतोय नौका फलंदाज प्रदीप आकाश कसारा संघाकडून. वैयक्तिक 24 धावांवरती खेळतोय प्रदीप. दरम्यान पुढील चेंडू. आणि आता मात्र निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. बॅटची काढा घेऊन 1 धावेसाठी. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झाली ती. प्रदीप या फलंदाजासाठी त्यांनी 25 धावा केल्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवावेत. आता मात्र फलंदाजी मार्गावरती मंगेश. आणि चांगला असा मारलेला फटका. पाहूया किती धाव मिळतात. चांगला असं क्षेत्ररक्षण. मात्र 1 धाव घेण्यापासून कोणी रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 34 धावा. दरम्यान शेवटचा चेंडू. 4थं षटक प्रगतीपथावरती. मात्र 1 धाव. आणि 1 धाव धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 35. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा. पंच लेग बाईज. आणि सुनील या गोलंदाजासाठी सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक लागू झाले. आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं षटक. एकता कसारा संघाचे नावाजलेले गोलंदाज मेजर सचिन बांबळे.
दरम्यान पहिला चेंडू चांगला असा कट केलेला चेंडू, मला वाटतं चेंडू नक्कीच जाईल सीमारेषेपार. चौकार, 4 धावा. डीजे आणि वाईट चेंडू. अवांतर अशी एक धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 51 धावा. एकूण 2 धावा. वाईट +1. धावसंख्या झाली 52 धावा. आणि षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. अवांतर अशी एक धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 53 धावा. काहीशी दिशा भरकटताना गोलंदाज सचिन. लगातार 2 चेंडू वाईट. पाहूया तिसरा चेंडू वाईट टाकून हॅट्रिक मिळवतो की नाही. आणि चांगला असा टाकलेला चेंडू. तसा चांगला असा मारलेला. मला वाटतं चेंडू जाईल 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान 2 धावून पडून 2 धावा पूर्ण. आणि धावसंख्या झाली 55 धावा. 56 धावांचं आव्हान.
कडनं आता इतक्यात प्रदीप या नवोदित फलंदाजांनी जी फलंदाजी केली ती बघता 31 रन नॉटआउट. तो आता नवोदित फलंदाज राहिलेला नसून सर्वांच्या चर्चेत आलेला फलंदाज प्रदीप. त्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवाव्या. खूपच अतिशय उत्कृष्टपणे त्याने बॅटिंग केलेली आहे. आणि मंगेश हा सुद्धा त्याच्या सोबतीला 16 रन नॉटआउट करून टोटल धावसंख्येला 55 रनाचा हातभार लावलेला आहे. आता एकता कसारा यांना 56 रनांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. चालू असलेला सामना आकाश कसारा वर्सेस एकता 11. आकाश कसारा संघाने आत्ताच झालेल्या फर्स्ट इनिंग फलंदाजी केली व 55 धावांचं वाजवी खेळ करत 56 धावांचं लक्ष ठेवलं ते एकता 11 या संघासमोर. आणि एकता 11 या संघाच्या धाडाडीची फलंदाज मैदानात भारत आणि सचिन. भारत या फलंदाजासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक चौकाराला 51 रुपये तसेच षटकाराला 101 रुपये. आकाश आणि पहिला चेंडू नो चेंडू फ्री हिट. दरम्यान पुढील चेंडू फ्री हिट चेंडू होता. पुन्हा एकदा नो चेंडू. पुन्हा एकदा फ्री हिटची संधी भारत याला. पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये. दोन धावा. शून्य चेंडू 2 धावा. आणि पुन्हा एकदा फ्री हिटची संधी भारत याला. दरम्यान चांगला असा टाकलेला चेंडू. आणि आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता. लगातार 2 चेंडू नो टाकले पण आता चांगला असं कमबॅक पाहायला मिळालं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काहीसं कमबॅक पाहायला मिळतंय. गोलंदाज प्रताप याच्याकडून.
आणि आता मात्र स्टेटच्या दिशेने मारलेला चांगला असा फटका पाहूया झेल होतो की नाही. उत्कृष्ट असा झेल पकडलाय कुणाल या क्षेत्ररक्षकाने. भारता बाद झाला आणि त्याची जागा पण करण्यासाठी गेलो तो सुहास. दरम्यान पुढील चेंडू आणि आता मात्र फुलटॉस टाकलेला चेंडू आणि चेंडू जाईल डिक्लेअर झोनकडे 2 धावेसाठी. या धावसंख्येत भर धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या झाली ती 4 धावा. 4 चेंडू 4 धावा. काहीसं कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज प्रताप याच्याकडून. आणि पुन्हा एकदा नो चेंडू. पुन्हा एकदा नो चेंडू आणि पुन्हा एकदा फ्री हिटची संधी आणि आता मात्र स्ट्राईकला येतो. सुहास. पाहूया कसा समाचार घेतो नो चेंडूचा सुहास. फ्री हिट चेंडूचा पाहूया आता कसा समाचार घेतो प्रताप्याच्या. दरम्यान चांगला असा टाकलेला चेंडू. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळाला नाही फ्री हिट वरती. आणि निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या झाली 7. दरम्यान शेवटचा टाकलेला चेंडू चांगला असं क्षेत्ररक्षण. दरम्यान एक धाव पूर्ण आणि षटक संपलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 9 धावा. अरे 8 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक 11 संघाची धावसंख्या झाली ती 8. एक गाड्याच्या मोबदल्यात 8 धावा. 8 रन लॉस ऑफ 1 विकेट. दरम्यान पुढील चेंडू. चांगला असा मारण्याचा प्रयत्न मात्र एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकले नाही. चेंडू सर्कल मध्ये वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक लखन. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 9 धावा. दरम्यान पुढील चेंडू लखन याचा आणि चांगला असा मारलेला चेंडू. आणि सचिनची खेळी संपुष्टात. सचिना बॅक टू द डगआउट. नवनाथ. पाहूया नवनाथ काय किमया करतो. आणि पुढील चेंडू आणि खूपच उंचावर मारलेला चेंडू पाहूया झेल होतो की नाही. आणि उत्कृष्ट असा झेल पकडलाय पुन्हा एकदा कुणाल याने. आणि पुन्हा एकदा नवनाथची खेळी
धावसंख्या झाली ती 9. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरे षटक घेऊन आलोय आकाश कसार संघाकडून गणेश. गोलंदाज गणेश, पाहूया कशी गोलंदाजी करतो गणेश. पहिला चेंडू गणेशचा, चांगला असा टाकलेला चेंडू आणि निर्धाव चेंडू. चेंडू काहीसा समजला नाही. दरम्यान पुढील चेंडू चांगला असा पुन्हा एकदा टाकलेला चेंडू. चेंडू गेला डिक्लेअर झोनकडे, बॅटची कडा लागून. आणि धावसंख्या आता मात्र 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 10 धावा. 2 चेंडू 10 धावा. दरम्यान पुढील टाकलेला चेंडू मात्र 1 धाव. आणि या धावसंख्येने भर धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 11 धावा. कोणाला सामना वाशाळा वर्सेस हाऱ्याचा पाडा याचे नाणेफेक करतील आमचे चौधरी तात्या. इथे नाणेफेकीचा कौल करायचा आहे. ते सामना आकाश कसारा वर्सेस एकता 11. सामना रंगताना मैदानामध्ये. पुढे चेंडू लेग साईडच्या दिशेने सुंदर फटका आहे आणि ते डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 13 धावा. इथे सुंदर प्रकारे फलंदाजी करतोय तो एकता 11 संघाचा फलंदाज. आणि मला तरी वाटते आणि ते षटक समाप्त. षटक समाप्तीनंतर धावसंख्या 13. न्याहारीचा बडा संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा भार सांभाळलाय आणि वाशाळ संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. त्या हारच्या बडा संघाने यापुढील होणारा रंगतदार सामना वाशाळा वर्सेस आऱ्याचा पाडा मला वाटते दिवसातील शेवटचा सामना असेल. आता आणि ते सुंदर प्रकारे फलंदाजी करून आता गोलंदाजीमध्ये आपल्या संघाला कितपत योगदान देतो तो प्रदीप. बघूया पुढील चेंडू प्रदीपचा. पहिला चेंडू सुंदर फटका आहे आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा. आणि ते एकच धावावर समाधान. धावसंख्या झाली ती 14 धावा. आता मात्र स्ट्राईकला लेफ्ट हँड फलंदाज सुनील किरवे. हार्ड हिटर मानला जातो तो एकता 11 संघाचा चौकार आणि षटकारांचा बादशाह सुनील किरवे. बघूया प्रदीप टू सुनील आणि सुंदर फटका आहे. मी बोललो होतो आधी चौकार आणि षटकारांमध्ये माईल. सुंदर प्रकारे स्टँड ऑन डिलिव्हरी षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या जोराने वाढते. धावसंख्या झाली ती 20 धावा.
मध्ये पुढे चेंडू आणि पुन्हा सुंदर फटका आहे आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा. आणि ती मला तरी वाटते 2 धावा पूर्ण आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात तिसरी सुद्धा धाव पूर्ण आणि 3 धावेच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर. धावसंख्या झाली ती 23 धावा. आता मात्र स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईकला जातोय तो सुहास. प्रदीप टू सुहास. बघूया पुढे चेंडू प्रदीपचा सुहास आडी. मला तरी वाटतंय लाईन आणि लेंथ भरकटताना प्रदीप आव्हांतर धाव आणि डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव आहे. 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाली ती 25 धावा. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. पुढे चेंडू सुहासाठी प्रदीपचा आणि सुंदर फटका आहे. मला वाटतं क्षेत्ररक्षक चेंडूवर धावताना आणि चेंडू सुंदर इथे मला ते वाटतं बीमर चेंडू नो चेंडू आणि या पुढे चेंडू फ्रीड असेल. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाली ती 27 धावा. या पुढे चेंडू फलंदाजाला सुवर्ण संधी फ्रीडचा चेंडू असेल. फलंदाज फक्त रनआउटच्या मार्फत आउट होऊ शकतो. पुढे चेंडू प्रदीपचा फीडचा कशा प्रकारे सामना करतो आणि सुंदर फटका. आणि ते एकच धाव. 1 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 28 धावा. पुढे चेंडू प्रदीपच्या गोलंदाजी मधील अजून काय चेंडू शिल्लक. पुढे चेंडू आणि मला तरी वाटते पुन्हा सुंदर असा चेंडू. निर्धाव चेंडू म्हणता येईल चेंडूला. बघूया प्रदीपचा पुढे चेंडू आणि मला तरी वाटतं इथे पंच निर्णय काढवायचा आहे आणि ते अवांतर धाव. वाईट चेंडू. पंचांचे दोन्ही हात हवेत आणि धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 29 धावा. बघूया पुढे चेंडू प्रदीपचा आणि ते सुंदर फटका लेग साईडच्या दिशेने. त्यावर 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात डायरेक्ट हिट आणि ते फलंदाज धावबाद होतोय आणि फलंदाजी इथे षटक समाप्त. धावसंख्या 30 धावा. अजूनही जिंकण्यासाठी बघूया. आता मात्र गोलंदाजीचा बार सांभाळील ते स्वतः कर्णधार एकनाथ. पहिला चेंडू एकनाथचा आणि मला वाटते सुंदर चेंडू आणि
आणि ते आता फलंदाजी जागा भरून काढण्यासाठी जातोय तो गोरख. षटकार आणि चौकारांमध्ये माईल आपल्या संघाला विजयापर्यंत नेतोय का गोरख. आणि ते उंचावून टोलण्याच्या नादात बॅटला चाटून गेला चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव आणि एक धावीच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती धावसंख्या झाली ती 31 धावा. आता मात्र स्ट्राईकला येतो पप्प्या. 4 चेंडू आणि 25 धावांची गरज एकता 11 संघाला विजयासाठी. आणि ते उंचावून टोलण्याच्या नादात मला ते वाटते लेग बाय स्वरूपात एक धाव आणि एक धावीच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 32 धावा. आणि यापुढे सामना प्रेक्षकांच्या भेटी सुंदर सामना आर्याचा पाडा वर्सेस सह्याद्री वाशाळा. रोमांचक असा सामना होईल. आणि ते पुन्हा सुंदर गोलंदाजीचा नजराना इथे सुंदर गोलंदाजी करता येते एकनाथ सर. निर्धाव चेंडूची सांगता. पुढे चेंडू पुन्हा एकनाथ सर टू गोरख. आणि ते उंचावून फटका आहे. फटका 1 बाउन्स आणि मारते वाटते 2 बाउन्स सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. आणि पुढे चेंडू एकनाथ सरांचा आणि पुन्हा उंचावर मारण्याच्या नाते तिथे बीट झालंय. षटक समाप्त. आणि ते आकाश कसारा विजय झालाय. जिंकलेल्या संघाचं हार्दिक स्वागत, हारलेल्या संघाचं कौतुक.